गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेगला शतक पोहोचेल. एकदा येताना पाहायला मिळते या बॉलवरती एका बाजूला बहाडोलीचा संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला चांदीपचा संघ. दोन्ही गाव इथून फार लांब आहेत आणि व्हिडिओवरती उपस्थित झाला, त्यामुळे आयोजकांच्या वतीने तुमचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. 5 धावा सध्या स्कोर करते आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाले. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. फर्स्ट ओव्हर सध्या आपण पाहतोय. गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. राऊंड द विकेट पुढचा बॉल चांगला फिरवला बॉल, चांगला टर्न त्या ठिकाणी प्राप्त झाला. लेग कटवर त्या ठिकाणी फलंदाजाला ट्वीट केले गेले. डॉट बॉलची सॉफ्ट त्या ठिकाणी झाले. निमताम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा केला आता बंद झालाय आणि संघाची धावसंख्या फलकावरती 5. इथून पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. चांगला कमबॅक गोलंदाजाने केले. टॅप केला जातो. बॉल जाईल दरम्यानला. शतक त्या ठिकाणी चेंडूला फील करतात. एकच बॉलवरती मिळेल. 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालाय. चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये चांगलं परिवर्तन ठिकाणी घडून आणले. शॉर्ट बॉलचा वापर पहिल्याच बॉल होती केला, तिथून चौकार प्राप्त झाला. परंतु त्यानंतरचे 3 बॉल जे आहेत बरोबर कुठल्याही स्पॉट वरून फिरवलं, त्यामुळे इथून फलंदाजा मोठा फटका खेळणं थोडंसं कठीण झालंय. परंतु या बॉलवरती तो मोठा फटका त्यांना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स बॉल क्लिअर करेल. 4 धावून घेतात चौकार. हालत 10 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल अव्वल इथून ऑफस्टोन वरून फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. अवंदर चेंडूचा इशारा पंचांच्या मध्ये आणलाय. धावसंख्या फलकावरती 11. 11 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा खेळ आता बंद झाला. शेवटचा अंतिम बॉल या फर्स्ट ओव्हर मधील आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश आहेत आणि जयेश पहिल्या षटकामध्ये थोडीशी खर्चित साबित होताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल इथून केल्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय शॉर्ट स्कोर लेगला. फेकीपर्यंत एकदा या बॉलवरती मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती पाहायला मिळते 12 आकड्यावरती. 12 रन स्कोर करते लागले गेले. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. बारा धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाले. सागर एका बाजूला खेळतोय. 10 वरती 4 बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेत. बारा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाले. चेंडू क्रमांक पहिला घेऊन या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मीत. पहिलाच बॉल इथून लिवता शिरपामध्ये हाताळला जातोय. मीतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिलाच बॉल त्याने डॉट बॉल शिरपामध्ये हाताळला जातोय. चांगला वेग पहिला बॉल वरती होता. हाफ ट्रॅकरचा प्रयत्न त्या ठिकाणी चालवला होता आणि टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी जरा चेंडू क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरती मीतला आपण पाहतोय. एक चांगली आर्म ऍक्शन त्याचबरोबर वेग चांगला गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईडला इथून हा स्ट्रोक पाहायला मिळतो. कॅपमध्ये जाताना पाहायला मिळतो. तिथून चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव या बॉलवरती परिपूर्ण केली गेली. मागच्या 2 बॉलवरती इथून सागरला शांत ठेवले गेले. सागर सध्याने ऑफस्टम्पच्या बाहेर शिफ्ट हुक शॉट केला होता. परंतु इथून जर आपण विचार केला तर मीत ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. 13 धावा स्कोर करते लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये ऑफसाईड बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. बॉल जाईल निघून इनटू द गॅप. दरम्यानला येतोय चौकार. 4 धावा.
स्कोर करतो आपण पाहतोय 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. बॅकफुटला जाऊन काय कट केलं होतं बरोबर कॅप मध्ये चेंडू पाठवला थर्डमनला टोकलाय चौकार आणि 17 धावा फलकोते आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ सध्या मैदानाच्या मध्ये झाले. षटक क्रमांक दुसरा सध्या प्रगती पथावरती आपण पाहतो. सेकंड ओव्हर मध्ये चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती मीत सध्या जरी आपण पाहतो क्रांत रायडर्स पहाडोली आणि दुसऱ्या बाजूला धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. परफेक्ट यॉर्कर परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. टो क्रशिंग यॉर्कर होता आणि मागच्या चौकाराचं उत्तर इथून या बॉलवरती दिले गेले. डॉट बॉलची सॉफ्ट त्या ठिकाणी झाले. 4 बॉल्स केला आतापर्यंत झाले. षटक क्रमांक दुसरा सध्या प्रगती पथावरती चांगला बॉल होता. दोन्ही संघ पराठी संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. भुसभुस संघ आहेत दोन्ही. इथून चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फील्ड करेपर्यंत इथून एकदा या बॉलवरती मिळते. एकेवरती संतुष्ट लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोर कडे आपण पाहतो. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधील दुसऱ्या षटकामधील अंतिम चेंडू ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मीतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती मीतला आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये फुलटॉस बॉल ऑफसाइडला इथून कव्हर ड्राईव्ह पेश केला. डीप मध्ये कव्हर आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकर्दी पाहायला मिळते 19 रन्स स्कोर कडे राखला गेला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोर करते लागले गेलेत. गोलंदाजी मार्क होती जयेश यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर खर्च झाला होता. तिथून आता धावा कव्हर करायचे कारण मागच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी आपण चांगली पाहिली. मीटच्या मदतीतून जो टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये होता तो मागच्या ओव्हर मध्ये. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. मिडॉन आहे. चेंडूला फील्ड करेल. 6व्या बॉलवरती मिळते. 20 धावा स्कोर करते लागल्या गेल्या. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. सध्या तरी आपण पाहतो या षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आणि या 3ऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूचं क्रिएट केली झाले. पुढचा बॉल राऊंड द विकेट. चांगला बाउन्सर तरी गेला होता. इथून सरळ बॉल फिरवला आणि चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती 20. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क होती जयेश. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. पकडला जाईल आणि संपला इथून प्रतीकचा खेळ. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये इथून होते आणि ती पहिली विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. जयेशच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता. गॉन. फलंदाज साहिल मैदानाच्या आत दाखल झाला. पहिली विकेट या ठिकाणी मिळवली गेली. 20 धावसंख्येवरती पहिला धक्का ठिकाणी लागला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. षटक क्रमांक सध्या आपण पाहतोय 3रा प्रगती पथावरती. चेंडू क्रमांक 4. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यॉर्करचा प्रयत्न होता आणि सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची साऊंड त्या ठिकाणी झाले. 4 बॉल आतापर्यंत फेकून जात मैदानामध्ये. यानंतर आपण पाहणार आहोत एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्याची अनाउन्समेंट थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. अजून एक चांगला बॉल. सलग 2 बॉल जे हाताळले गेलेत ना. यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. नवीन बॅटर स्ट्रायकिंग होते आणि इथून त्याला सरप्राईज करण्याचा प्रयत्न सुरू आहे गोलंदाज जयेशचा. या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत मागच्या 5 बॉलमध्ये खर्च केले आणि महत्वाचा एक विकेट मिळवला गेला. शेवटचा आणि अंतिम बॉल या 3ऱ्या षटकामध्ये राऊंड द विकेट.
शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, तिथून एक्स्ट्रा कव्हरला अजून एक विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. कॉन्फिडन्स कुठेतरी नव्हता या फलंदाजाकडे. 2 डॉट बॉल नंतर ते डॉट बॉलचं प्रेशर जाणवलं आणि या बॉल होती विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. 3 षटकांसाठी समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 20. पाहायला मिळते 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. 20 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मीतला आपण पाहतोय. कॅप्टन गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. एका बाजूला जयेशने 2 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केला. 2 विकेट मिळवल्यात आणि फक्त 13 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 12 धावा त्यांच्या विरोधामध्ये आला होता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये चांगला कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मीत आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. विदाऊट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथून अचंबित करणारा पाहायला मिळाला सागरच्या विरोधामध्ये. एकाकी झुंज आतापर्यंत सागरने मैदानामध्ये दिले. त्याची विकेट सुद्धा तितकीच महत्वाची आहे संदीप संघासाठी, जो आज धर्मवीर प्रतिष्ठान संदीप संघ आपण पाहतोय. लांबचा प्रवास त्यांनी केला. इथून विकेट किपर बीट झाला होता. वेगवान बॉल होता. 1-2 मिळताना पाहायला मिळते. या बॉलवरती 21 धावा स्कोर करते लागले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मीटने चांगला कमबॅक त्या ठिकाणी केला. फक्त 7 धावांचा षटक हाताळलं आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये ज्या चुका पहिल्या षटकामध्ये झाल्या होत्या त्या चुका इथून इम्प्रूव्ह केल्या गेल्या. स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलं गोलंदाज जयेशने आणि फक्त 1 धाव खर्च करत 2 महत्वाचे विकेट मिळवले. त्यामुळे एक चांगला मोमेंटम सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाकडे 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क होते गोलंदाज मीतला आपण पाहतोय. एक युवा नेतृत्व, एक युवा कर्तृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मीत सध्या अतिशय कमी वयामध्ये कॅप्टन्सी त्याच्याजवळ सोपवली गेली आणि ती कॅप्टन्सी चांगल्या रीतीने आतापर्यंत पार पाडले. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी होता. भरपूर यॉर्कर इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इथून या यॉर्करवरती पाय पसरावे लागलेत फलंदाजांना. इथून 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. षटक क्रमांक सध्या 4थ्या प्रगती पथावरती आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले पूर्णपणे फलंदाजाला बीट केले गेले. रन बॉल रन्स आतापर्यंत फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल या ओव्हर मधील बॉलिंग ट्रॅक वरती मीत. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला शतशत तैनात आहे, उपस्थित आहे आणि कुठलीही चुकी त्यांनी केलेली नाहीये. चांगला झेल टिपला जातोय आणि अमर यांच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना गॉन. मैदानात दाखल होत आहेत 5व्या क्रमांकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि जी गोलंदाजी चांदीप संघाने केले जबरदस्त. आतापर्यंत मागील 22 बॉल मध्ये फक्त 21 धावा बनवून दिल्यात टीमला. युनिटी काय असते ते दाखवून दिले, कारण फिल्डिंगचा दर्जा जो आहे तो सुद्धा इथून दाखवून दिलाय. 3 झेल टिपले गेलेत आतापर्यंत आणि चुका इथून झालेल्या नाहीयेत. दुसऱ्या बाजूला कनाद रायडर्स बहाडुली टीमने भरपूर चुका डिग्री केल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, परंतु त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये धावांसाठी इथून संघर्ष करायला लागलाय. जयेश यांनी केलेला कमबॅक, त्यानंतर मीत त्यांनी दिलेली 7 जबरदस्त. या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत चालल्यात सध्या मैदानामध्ये. इथून ऑफ साइडला फटका चांगला आहे आणि बॉल सरळ चाललाय कव्हरला येतोय षटकार. शॉट ऑफ द मॅच 6 धावा, क्रॅकिंग स्ट्रोक. बहाडुली टीमचा बाहुबली सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिल्याच बॉल होती षटकार. त्याच्या बॅट मधून 27 वरती
टोटल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामध्ये उडती विकेट. वेगवान बॉल ऑफ साईडला इथून पंच केला जातो. गॅप मध्ये बॉल चाललाय आणि सरळ बॉल निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. शेवटच्या 2 बॉलवरती चांगलं फिनिश केलंय आणि टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 31-31. अग्रिसमाचा वारसा पुढे घेऊन जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. अग्रिपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सातत्याने अग्री समाजातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न या आयोजकांचा राहिलाय. 31 फलकावरती लागल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पंकज यांना आपण पाहतोय. 5व्या षटकामध्ये टॉस जिंकला तो म्हणजेच धर्मवीर प्रतिष्ठान संदीप संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय देखील घेतलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती इथून फलंदाजाला बीट केले गेले. संघाने सुरुवात चांगली करून दिली होती परंतु त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला जाताना दिसला. डॉट बॉल भरपूर तो मैदानामध्ये खेळला. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल 2 बॉलमध्ये 10 धावा त्यांनी बनवल्यात. आपल्या टीमचा बाहुबली आहे आणि बाहुबली सध्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूच केल्या ठिकाणी झालाय. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती राऊंड द विकेट. चांगला बॉल नाहीये. भरपूर बाहेर होता हा बॉल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 32 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धावच्या रूपामध्ये आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती थोडस व्हेरिएशन जास्त वापरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गोलंदाज पंकज यांनी. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये या बॉल होती. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बॉलला सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. मुख्य मंचाला अभिवादन करत असताना षटकार. स्कोर करते आपण पाहतोय. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. चांगला हुक शॉट सागरच्या बॅट मध्ये आला. इतका वेळ शांत होता परंतु त्यानंतर इथून ड्रायव्हिंग सीट वरती बसलाय. परंतु हा बॉल चांगला आहे. या बॉलवरती इथून कमबॅक केले गेले. पुनरागमन झालंय गोलंदाज पंकज यांचा. अनुभव भरपूर आहे पंकज यांचा आणि तोच अनुभव इथून वापरत असताना एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर हे दाखवून देत असताना सध्या पंकज आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचं केल्या ठिकाणी झाले. 38 स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. 38 स्कोर करते लागल्यात. पुढचा बॉल या बॉलवरती सरळ बॅटचा वापर आणि बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. येतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार 6 धावा. चव्वेचाळीसावा फलकावरती आपण पाहतोय. 44 रन्स स्कोर करते लागल्यात. राऊंड द विकेट. पुढचा बॉल ऑफ साइडला इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. काय फटका पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द नाईट. षटकार.
पंकज पुढचा बॉल इथून अवंतरच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय. प्रेशर या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते. 5 बॉलचं केलं आतापर्यंत झालं 51 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 3 षटकार पंकज यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत हाताळले गेले. फलंदाज सागर जाऊन पोहोचलाय 32 वरती 15 बॉल मध्ये. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये करतोय. बॅकफुल झोन केल्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून 5 षटकांचं केली समाप्त झालंय. 5 षटकांच्या समाप्त केली टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 51 रन स्कोर करते आपण पाहतोय. शेवटच्या 6 बॉलचा इथून केली बाकी आहे. जे 51 धावा फलकावरती आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वैभव आपण यांना पाहतोय. 6व्या षटकामध्ये स्ट्रॉक ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. 51 धावा फलकावरती आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगला बॉल धडकीने नाहीये. भरपूर बाहेर होता बॉल. 52 धावा स्कोर करते लगत. बहाडोली टीमचा जर विचार केला तर भरपूर सारे प्रेक्षक आज बहाडोली गावामधून आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ भरपूर लांबून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या स्पर्धेचा क्रेजच तेवढं मोठं आहे. या स्पर्धेची एक्साइटमेंट भरपूर आहे. पुढचा बॉल ओव्हर मध्ये वैभव बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी होता पण तो टप्पा चांगला नाहीये. लेग कटर त्या ठिकाणी होता आणि सलग चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अंपायरचा सिग्नल येतो इट्स व्हाईट बॉल. 53 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक इथून 6वा सध्या प्रगती पथावरती आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा इथून केली बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल दाखल होत आहेत अराउंड द विकेट. हा बॉल सुद्धा इथून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. डीआरएसचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा डीआरएस या ठिकाणी घेतला गेलाय. अंपायर डिसिजन या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल कारण टेक्निकल इश्यूज मुळे इथून आपण स्क्रीनवरती पाहू शकत नाही. 54 धावा फलकावरती आपण पाहतोय. रिव्ह्यू इथून असेल बॅटिंग काय टीमसाठी फिल्डिंग काय टीमसाठी. फिल्डिंग काय टीमने रिव्ह्यू या ठिकाणी घेतला होता. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये समोर फलका स्ट्रेट हिट आणि बॉल चाललाय 6 धावांकरिता. प्रफुल्लच्या बॅट मधून डगआउट प्रफुल्लित करणारा हा षटकार होता. 6 धावा. त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 7 धावा फलकावरती लागल्या. पहिल्याच बॉल वरती आलाय तुंग षटकार आणि नवसिंग फलकावरती 60. प्रफुल्ल आज थांबण्याचं नाव घेत नाहीये. दुसऱ्या बाजूला सागर 3 विकेट ज्या पद्धतीने गेले होते.
4 ओव्हरमध्ये इथून आपण पाहिलं तर धावसंख्या कमी होती. त्यानंतर झालेली बॅटिंग इथून बिडॉनला शतशक आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूला फील्ड करेल, एक धाव मिळते या बॉलवरती. एकरीवरती संपुष्ट लागणार. 61 धाव फलकवते आपण पाहतोय. शेवटचे 4 बॉल्स इथून खेळ बाकी आहे. 61 धाव फलकवते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कनाद रायडर्स बहाडोली आणि दुसऱ्या बाजूला धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. चांगला बॉल इथून पुढे ठेवलं होतं. वेग सुद्धा चांगला होता या बॉलमध्ये. सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सॉम त्या ठिकाणी झाले. 61 धाव फलकृती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. स्लॉग ओव्हरमध्ये एक स्लॉग हिट आलाय. अवंतर चुरपाने भरपूर धावा आल्या, त्यामुळे इथून स्लॉग ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढताना आपण पाहिलाय. या बॉलवरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला सरळ डिपॉझिट केले गेले. 6 धावांकडे येतात. वैभवच्या अगेन्स्ट आला षटकार. पाहायला मिळाला. 67 धावा फलकवत लागल्या. 67 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजून इथून 2 चेंडूंचे केले बाकी आहे. 16 धावा आतापर्यंत वैभवच्या अगेन्स्ट आल्यात. पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर पंकज आणि वैभववरती हल्ले चढवले गेलेत. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. लॉंग ऑफ आहे डीप मध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. इथून धावांचा एक उच्चांक या ठिकाणी पाहायला मिळतो. 69 रन्स स्कोर करते लागले गेले. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. 69 धावा फलकवते आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू. चांगला बॉल शेवटच्या बॉल होती. इथून चांगला फिनिश करण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर रिपीट झाला. एक धाव या बॉल होती मिळते. पहिल्या डावा ठिकाणी समाप्त झालं 22 चेरपामध्ये. ही धाव येताना पाहायला मिळाली. 70 धावा फलकडे आपण पाहतोय. 70 रन्स स्कोर करते लागल्यात. 71 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 71 टू विन असेल. 71 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळते.
चला पुढील मॅचचा टॉस होतोय जी एक्झिबिशन मॅच आहे. हा एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी माणिक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतात. जे दोन कर्णधार असतील, एका बाजूला उद्यान शुक्ला आणि एका बाजूला झुंजार क्रिकेट क्लब. या टॉस साठी या एक कुणाल टॉस साठी पुढील मॅचचा तो टॉस होईल. त्या मॅचचा टॉस होतोय आणि जिथे एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल तो सामना 4 षटकांचा राहील. सामना 4 षटकांचा. यस चला या टॉस साठी या गंगाधर म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होतोय. एका बाजूला झुंजार क्रिकेट क्लब आणि एका बाजूला आपण पाहताय जैन समाज. यांच्यातली झुंजार क्रिकेट क्लब आणि एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी आगरीपाडा. झुंजार क्रिकेट क्लब आणि यावेळेला आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी. झुंजार संघाने टॉस जिंकलाय. तुमचा निर्णय गोलंदाजी स्वीकारला त्यांनी. जाऊया बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. दोन चेंडूंचा क्रीडा झाला आणि संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. 1 वरती 1 धक्का आपण लागलाय. नवीन फलंदाज मीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नेक्स्ट मॅच एक्झिबिशन मॅच आपण पाहणार आहोत. 3 बॉल झाले का? पंच 3 बॉल झाले का? पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर विकेट. 2 डॉट बॉल आहेत का? तीन चेंडूंचं क्रीडा झालं. बॉलिंग ट्रॅक वरती गार्गेशन आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करत असताना चांगलं स्टार्ट इथून मिळवून दिले. 71 धावा इथून डिफेंड करायचे आहेत. एक चॅलेंज असणार आहे चांदीप संघासमोर. वेगवान चेंडू समोर फटका खेळण्याचा प्रयत्न मिळवून त्या ठिकाणी कॅच ड्रॉप करते. एकदा या बॉल होती मिळेल. एक संधी निर्माण झाली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती. चेंडू क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्क होती गार्गेश. हुक शॉट करण्याचा प्रयत्न चालू होता. स्वतःला ऍडजस्ट करता आला नाहीये आणि इथून विकेट जाण्याची एक संधी जरूर झाली होती. कुठल्याही प्रकारची धाव बॉल होती मिळाली नाहीये. डॉट बॉलची साऊंड ते तरीके झाले. शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मध्ये. गार्गेशने चांगली गोलंदाजी या ठिकाणी करून दाखवली. समोरची टीमला इथून जी स्टार्ट मिळवून द्यायची ती मिळवून दिलेली नाहीये. 2 धावा स्कोर कडे लागल्या. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल राऊंड द विकेट. अजून एक चांगला वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेट अशा दशकात डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता.
एकदा मिळेल या बॉलवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकवरती पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. 3 रन्स स्कोर करते लागला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि या धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. साहिल गोलंदाजी मार्कवरती आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये साहिलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न कॅपमध्ये चाललाय. बॉल सरळ चाललाय तडम्यानला येतोय चौकार. 4 धावा. ओव्हर द विकेट. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न इनफिल्ड वरून बॉल चाललाय लॉंगली गेला. अजून एक चौकार. मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि दोन्ही स्ट्रोक कलात्मक तडकीने पाहायला मिळतात. 4 धावा. अकरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या ओव्हरमध्ये जे जमलेलं नाहीये त्या ओव्हरमध्ये काढण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज साहिलवरती आपण पाहतोय. फलंदाज करत असताना वैभव महिलांच्या हातमध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु इथून पॉइंटला जो शतक होतात आणि एक चांगला झेल टिपलाय आणि एक आक्रमक फलंदाज वैभव तंबूच्या आसराला पत येत असताना सेकंड विकेट. नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले पण त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती जो सापळा रचला होता त्यामध्ये एक मोठा मासा या ठिकाणी फसला. पंकज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 27 बॉल आणि 60 धावांची आवश्यकता आहे. इथून विजयासाठी गोलंदाजी एका बाजूला साहिल आपल्याला पाहायला मिळतो ज्याने आपल्या टीमसाठी एक अतिशय महत्वाची विकेट प्राप्त करून दिले. 11 धावा स्कोर करती लागल्या गेल्या 2 धक्के. आतापर्यंत 11 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक 4 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती साहिल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. पंच ओव्हर स्टिपिंगचा नो बॉल आहे का? यस, ओव्हर स्टिपिंगचा नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हरची सूचना सुद्धा इथून गोलंदाजीला दिली गेली. पुढचा बॉल फ्री हिट. आता पंकजकडे एक संधी आहे त्या संधीचं सोनं त्याला करायचं आहे. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी होता. इतका सहजासहजी इथून फेटच्या बॉल होते मोठा फटका येऊ शकत नाही आणि चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाज साहिलचा. 4 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. चांगला स्पीड आतापर्यंत कंप्लीट करतो. पहिल्या 2 बॉल होते 2 चौकार आले परंतु त्यानंतरच्या काही चेंडू होते त्याने स्वतःमध्ये बदलाव केले. काही चेंजेस स्वतःमध्ये आणले. 12 धावा फलकावरती लागल्या 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. चेंडू क्रमांक 5 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती साहिल. वेगवान बॉल त्या ठिकाणी होता. विकेट किपर सुद्धा बीट झाले होते. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मध्ये. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 12 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक चांगलं झालं इथून गोलंदाज साहिलचं. फील्डच्या बॉल होते सुद्धा धुवालेले नाहीये. 5वा बॉल सुद्धा इथून निर्धाव चरपामध्ये हाताळला जातोय. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल
इथून फटका चांगला मिड विकेटला कॅप मध्ये बॉल चाललाय सरळ निघून जाईल 4 धावून करिता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 16. नका धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. मीत आणि पंकज ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. पंकजच्या बॅट मधून एक चौकार आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गार्गेश आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गार्गेशला आपण पाहतोय. पहिला स्पेल फक्त 3 धावांचा हाताळला होता. एक विकेट सुरुवात ओव्हर मध्ये आपण पाहिलं होतं. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकाला इथून प्रारंभ झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती गार्गेशला आपण पाहतोय. जरा जास्त वेळ जातोय. बहाडोली संघ प्लीज काही करा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पुल करत असताना तो सक्सेसफुल झाला आणि बॉलला सर्व पाठवून दिलंय. आमच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी येतोय षटकार. चांगला धावा जमवलं. पुन्हा एकदा इथून विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जो लॉंगॉन मध्ये डीप मध्ये लॉंगॉन आहे. चांगलं फिल्डिंग त्यांनी पाहायला मिळाली. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 23 स्कोर कडे लागल्यात. 23 रन्स स्कोर कडे आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. षटक क्रमांक सध्या 3रा प्रगती पथावरती आपण पाहतोय. 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 48 रनची गरज आहे. तिथून या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती बसावं लागणार आहे. दोन्ही फलंदाजांना सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहेत. चांगला बॉल त्यांनी पाहायला मिळाला कारण ऑफस्टॉनच्या बाहेर शिफल झाले होते. पंकज बॅट्समन ऑफस्टॉनच्या बाहेर शिफल झाल्यानंतर एक बेनिफिट रिच वाईडचा आणि ते बेनिफिट गार्गेशला मिळत असताना 21 बॉल आणि 48 ची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या मदतीतून बॉल निघून जाईल. लॉंगॉन मध्ये लॉंगॉनचा शतक त्या ठिकाणी येतोय. एकदम मिळेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 24 रन स्कोर करते आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल गार्गेशच्या ओव्हर मध्ये चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्करचा प्रयत्न होता. वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि वेगेवरती समोरच्या फलंदाजाने त्याने आतापर्यंत थांबवून ठेवले. 22 रुपयामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. आता 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 46 रनची गरज आहे. 25 धावा स्कोर करते लागल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. गार्गेश शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट परफेक्ट यॉर्कर आणि त्या यॉर्करचं उत्तर या ठिकाणी फलंदाज पंकजकडे नव्हतं. विकेट जाताना पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक 3 25 या धावसंख्येवरती गॉन. पाहायला मिळतोय आणि फलंदाज केतनला आपण पाहतोय.
25 फलकडती लागल्यात 25 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. याच सिच्युएशनला त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं कनाद रायडर्स बहाडुली टीमला तिथून पुढच्या 3 षटकांमध्ये धावांचा डोंगर आपण पाहिला. पहिल्याच बॉलवरती मिथच्या बॅटमधून या ठिकाणी रिप्लाय दिला गेलाय. मागच्या ओव्हरमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या होत्या इथून कव्हर करण्याचा प्रयत्न षटकार 6 धावा. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन चांगलं नाहीये. विकेट किपर सुद्धा बीट झाले होते. चांगले व्हेरिएशन या बॉल होते पाहायला मिळालं. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय 31 रन्स स्कोर करत आपण पाहतोय. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. एका बाजूला केतन ज्याने विकेट किपिंग चांगली केली होती पहिल्या इनिंग मध्ये. आता इथून बॅटिंग चांगली करायची खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंप दाखवले होते आणि लेग स्टंप दाखवलं. इथून फलंदाज मीटची विकेट जाताना पाहायला मिळते. एक अतिशय महत्वाची विकेट, प्राइसलेस विकेट. तीन चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. आता 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. षटकार आल्यानंतर अशा पल्लवी झाल्या होत्या परंतु त्यानंतर इथून विकेट जाताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. प्रतीकला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती. या बॉलवरती प्रतीकच्या बॅट मधून वॉट अ शॉट, लॉंग अँड स्ट्रॉंग, लॉंगेस्ट हिट, मिड विकेटला षटकार. चौदा बॉल मध्ये 14-34 समीकरण अजूनही सामना संपलेला नाहीये. या षटकाने इथून पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्यात फलंदाजी काय टीमच्या. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक संघर्षमयी प्रवास आतापर्यंत या सामन्यामध्ये त्यांचा आपल्याला पाहायला मिळालाय. बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. शेतशी त्या ठिकाणी येत आहेत कॅच ड्रॉप. एक अतिशय महत्वाच्या फलंदाजीची कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाले. प्रयत्न चांगले दाखवले होते फिल्डरने. 2 धावा त्यांना पाहायला मिळतात. 37 रन स्कोर करत आपल्याला पाहायला मिळतात. 37 फलकावरती लागल्यात. तर इथून विजयासाठी 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. या शेवटच्या बॉलवरती भरपूर काही निर्भर असणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती 2 धावा दाखल झाले. शेवटच्या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन इथून चांगलं झालेलं नाहीये. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती पाहायला मिळते 39. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता. बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. साहिल आलाय गोलंदाजी मार्क मध्ये ओव्हर नंबर 5 मध्ये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी इथून आपण पाहतोय 32 ची आवश्यकता. साहिल पहिला बॉल, पहिलाच बॉल इथून चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वुडलँड स्पॉटवरून चेंडू पिच झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. साहिलकडे वेग चांगला. आता इथून वेगेवरती स्वार व्हावा लागणार आहे फलंदाजी टीमला. शांत आणि संयमी डोक्यातून केलावं लागणार आहे. नियंत्रित खेळ दाखवावा लागणार आहे. 11 बॉल 32 ची गरज आहे. अजूनही सामना केलेला नाहीये.
या बॉलवरती पुल करत असताना बॉल इथून जाईल का, तर यस जातोय आणि या षटकाने समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. 10 बॉल आणि 26 ची गरज. आसमान दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज झाला. 45 फलकावरती लागल्यात. 10 बॉल 26 ची गरज. केतनच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिलाय. पहिला बॉल निर्धाव आला होता, परंतु त्यानंतर इथून चांगलं पुनरागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. इथून अजून एक हार्टबीट्स वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल का, याकडे लक्ष वेधित झालंय. 71 धावांचा पाठलाग करत असताना धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ इथून हार मानणार नाहीये. या बॉल होती खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन चांगलं नाहीये. एक धावीतून मिळते. या बॉल होते. आता 9 बॉल आणि 25 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच एक्झिबिशन मॅच आपण पाहणार आहोत. तिथे सुद्धा मजा येणार आहे. 46 फलकावरती आपण पाहतोय. 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. 9 बॉल 25 ची गरज. एका बाजूला प्रतीक ज्याच्या बॅटमध्ये एक लॉंग स्टिक आपण पाहिलाय आजच्या रजनीमधून आणि इथून त्याच फटक्यांची गरज संघाला. कारण दुसऱ्या बाजूला एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे आणि त्या मजबूत बॉलिंग अटॅकला इथून तुम्हाला 2 हात करायचे आहेत. येण्याचा प्रयत्न झाला होता. बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मध्येतून आलाय आणि त्यासोबत रन फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला देण्यात आलाय. आता चेंडू आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायचे विजयासाठी. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. ओव्हर दी विकेट. पुढचा बॉल. या बॉलवरती समोर फटका लॉंग ऑन द ठिकाणी आहे आणि कुठेही चुकी झालेली नाहीये. एक अतिशय महत्वाची विकेट या मॅच मधून प्रतीकला परतावा लागणार आहे. तंबूच्या आसराला गॉन. लागलाय. धर्मवीर प्रतिष्ठान संदीप संघाच्या 8 बॉल 24 ची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 विकेट आतापर्यंत गेल्यात. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मध्ये. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. शतशक तडीने येत आहे स्वतः साहिल आणि चांगला झेल टिपत असताना विकेट जातोय. 6वा धक्का फलंदाजी टीमला. हॅट्रिक मिस्टर साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. 47 फलकावरती लागल्यात. 6 धक्के आतापर्यंत लागल्यात. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे आणि हॅट्रिक बॉल असणार. गोलंदाजी मार्क होती साहिलला आपण पाहतोय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 24 ची गरज. ओव्हर दी विकेट. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा फटका फसलाय. इथून पॉइंटला शतशक नाहीये. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी चालवलाय. बॅकअप चांगला मिळतोय आणि थ्रो चांगला नाहीये. आता इथून ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा मिळतील का पाहायचं आहे. तर नाही. 2 धावावरती इथून संतुष्ट व्हावं लागणार आहे. शेवटच्या 6 चेंडूंचं इथून केलं बाकी आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता.
त्यामध्ये विजय कौशिक मागील 2 दिवसांमध्ये चांगले विजवत आहेत. आमचा आवाज मैदानामध्ये पोहोचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपण पाहतोय. क्लीन अँड क्लिअरिटी दुसरं नाव म्हणजे कौशिक आपल्याला पाहायला मिळतात. 49 फलकावरती पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. इथून केतन आहेत ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला विशालला आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झाले. अल्पेश अर्थातच अप्पू बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. या स्लॉंग ओव्हरमध्ये 6 बॉल 22 ची गरज आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. अजूनही सामना सोडलेला नाहीये. केतन मैदानाच्या आतमध्ये दर्शन देत असताना आज अगर संघर्ष का दौर है तो कल सफलता का सोर होगा. आपण पाहिलाय केतनच्या बॅट मधून सोडून दिले प्रेशर स्पष्टपणे जाणवते गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती. वाईट बॉलचा इशारा. आता 5 बॉल आणि 15 ची गरज आहे. जबरदस्त आत्मविश्वास या फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 22 ची गरज होती. पहिलाच बॉल होती. षटकाराला गोलंदाज इथून बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. रिॲक्शन पहा, फर्स्ट डिसिजन पहा. या बॉलवरती इथून मोठा फटका खेळायचा होता कारण एक बॉल खूप महत्वाचा असणार आहे. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 15 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 15 ची गरज आहे. 56 धावा फलकडते आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये झालेल्या चुका इथून भरपूर काही सांगून जातात टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघाला. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाउन्स झाल्यानंतर सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आता 3 चेंडू आणि 15 ची गरज. पहिला बॉल होती षटकार जरूर आला पण त्यानंतरचे 2 बॉल एकदा चुरपामध्ये आता त्यांना पाहायला मिळतोय. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अल्पेश अप्पू आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉगर स्पेशलिस्ट आहे आणि स्लॉगर मध्ये स्पेशली त्यांनी जे गोलंदाजी आतापर्यंत केलंय मागच्या 3 बॉल मध्ये 4था बॉल सुद्धा एकदा चुरपामध्ये हाताळला जातोय. आता इथून 2 चेंडू आणि 15 ची गरज. आता इथून पूर्णपणे वातावरण शांत झालंय कारण इथून 2 बॉल होती 2 षटकार जरी आले तरी काहीच फरक पडत नाहीये. टीम क्रांत रायडर्स बहाडुली टीमला एकात एक्स्ट्रा बॉल इथून वाचवू शकतो बॅटिंग टीमला. या बॉलवरती इथून फ्लिक केला जातोय. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. या चौकाराने फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. एक बॉल आणि 11 ची गरज आहे. 1 चेंडू आणि 11 ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच एक्झिबिशन मॅच आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल. या बॉलवरती पोल केला जातोय परंतु इथून या धावाने फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि इथून आपण पाहतोय चांगला विजय या ठिकाणी मिळवला गेलाय. 4